वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत कथित गैरव्यवहाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत। ग्रामसेवक श्याम योगीराज वेलुकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करत बदली, चौकशी आणि फौजदारी कारवाईची मागणी केली आहे। नेमकं काय आहे हे आरोप पाहूया या विशेष रिपोर्ट मधून। कारंजा तालुक्यातील धनज बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्याम योगीराज वेलुकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी सामूहिक स्वाक्षरीनिशी तक्रार अर्ज सादर केला आहे। तक्रारीनुसार ग्रामसेवक नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरतात, सार्वजनिक समस्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गावात नियमित उपस्थित राहत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय शासकीय योजनांच्या आढावा बैठका घेत जात नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे। तक्रार अर्जात आणखीन गंभीर आरोप करण्यात आले असून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी न घेता एका बडतर्फ लिपिकाला रोजंदारीवर नियुक्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। त्याच लिपिकाकडून मालमत्ता कराच्या पावत्यांवर स्वाक्षऱ्या आणि शिक्के वापरण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। पिंपरी मोडक ग्रामपंचायतीच्या लेटरहेडचा कथित गैरवापर करून शासकीय निधी संदर्भात अनियमितता आणि फसवणूक झाल्याचा ठपकाही तक्रारीत ठेवण्यात आला आहे। दरम्यान लिपिक आणि शिपाई पदासाठी जाहिरात काढून कोणतीही परीक्षा न घेता केवळ लेटरहेडवर ठराव करून बनावट भरती प्रक्रिया राबवण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। तक्रारीनुसार संबंधित लिपिका विरोधात यापूर्वी बडतर्फीचा आदेश असतानाही त्याला पुन्हा कामावर ठेवण्यात आल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या सर्व प्रकरणाची सखोल आर्थिक आणि प्रशासकीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, तसेच ग्रामसेवकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली आहे। धनज बुद्रुक ग्रामपंचायतीत या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे। आता जिल्हा परिषद वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कारंजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या तक्रारीची कितपत दखल घेतात आणि चौकशीचे कोणते आदेश देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।